स्वागत। हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये निवडणुका चालू आहे। याच अनुषंगाने आपण हदगाव हिमायतनगरचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या जवळगाव या गावी आलेलो आहोत। तरी इथे जाणून घेऊ मतदारांशी की काय त्यांची प्रतिक्रिया। तर आपल्यासोबत काही नागरिक आहेत जवळगाव शहरातील गावातील, त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय प्रतिक्रिया त्यांची। सर नमस्कार, युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तरी सध्यामध्ये विधानसभा निवडणूक चालू आहे, तरी हे प्रॉपर गाव आमदार जवळगावकरांचं आहे, त्याच्यामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे? आणि जवळगावकर आमदार पाठीमागे आहे, जवळगावकर पाटील आहेत पहिल्यापासून आम्ही त्यांच्या मागं आजही त्यांच्या मागं आहोत। मी त्यांच्याकडे पाठिंबा होणार नाही। आणि आमच्यात जे आमदार आमचे आमदार साहेब आहेत असे आहेत की आमदार साहेबांचं कोणत्या मुस्लिम समाजाचं कोणतंही कुठलंही काम राहू द्या ते काम ताबडतोब करतात। कुठलाही फोन जर गेला मी स्वतः फोन केला, मी इथलं सदर आहो, इथलं मी माझे सरपंच आहो। तर दादा काय वाटते तुम्हाला? हदगाव विधानसभेमध्ये मतदान चालू आहे, मतदान होणार आहे 20 तारखेला, तरी काय वाटतं तुम्हाला कोणाला तुमचं समर्थन असेल? आमदार तर काय वाटतं त्यांनी कोणकोणते असे कामे केले तुमच्या गावामध्ये? तर एवढं केलं ग्रामपंचायत खबरस्थान असं पुणे जिल्ह्यात आपल्या नांदेड जिल्ह्यात सुद्धा खबरस्थान हे आमच्या ग्रामपंचायतचं प्लॅन दिलेलं आहे। याच्यापैकी नारळ आहे, सर्वच काही आणि सर्व समाजाला एक साहेबांनी दिलेलं आहे। सर्व समाज एका एकोप्यानं राहते, एका घरातले प्रतिनिधी म्हणून आम्ही जाता। पूर्ण बांधव ओबीसी असो, मुस्लिम असो, हिंदू असो, सगळे। दादा सध्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे, तर तुमची प्रतिक्रिया काय? आमदार माधवराव पाटील काय कोणकोणती कामे केली ते? दादा काय कोणते काय प्रतिक्रिया दिसते? काय कोणकोणती विकास कामे केली? सध्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे, तरी काय वाटतं तुम्हाला? काय प्रतिक्रिया तुमची? प्रतिक्रिया काय आमचे माधवराव पाटील हे निवडून येते। दादा सध्यामध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे, तरी तुमचं मत काय? आमचं मत काँग्रेस आहे। ओके, तुमच्या कोणाला मत? काय कोणकोणती काय कामं केली का? खूप काम झाली। कोणती वस्तू जायची आमचे कामं करतात। दादा सध्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे, तरी कोणाला मतदान करणार? ओके, विधानसभा निवडणूक आहे, तरी कोणाला मतदान करणार? आणि काय कोणती कोणती कामं केली? कामं भरपूर भाऊ सध्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे, कोणाला मतदान करणार? माधवराव पाटील का? बाबुराव कुलकर्णी खूप कामे केलेली आहेत ना, पण ते आमचे गावचे माधवराव पाटील करायचे आणि त्यांनाच मतदान 10 वर्ष झालं ते सत्तेवर आहे। तुम्हाला नाही वाटत काही बदल करावं? जास्त प्रश्न भाऊ सध्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे, तरी काय वाटतं तुम्हाला? तुमचं मत कोणाला? महाविकास आघाडीला। कारण का आता ते मोदी सरकार काय कशाला भाव द्यायला झाला, सोयाबीनला कमी केलं, त्याने कुठं नाराज असतो तरी, आणि त्या वेळेला 3000 खूप केलं, जिल्ह्यामध्ये 30 रुपये लेखा झालं। त्याच्यामुळे महाविकास आघाडी जाणे ठाकरे गटाचं मुख्यमंत्री या विधानसभेतला उमेदवार कोण? हदगाव हिमायतनगर तालुक्याचा माधवराव पाटील जवळगावकर। निवडणूक आहे विधानसभा आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये, काय तुमचं मत कोणाला? सध्या बघा महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका चालू आहेत। निवडणुका चालू असताना गेल्या वारीला 4-6 महिन्याखेरी लोकसभा झाल्या। लोकसभेला लोकांनी प्रतिसाद महाविकास आघाडीला दिलेला आहे। त्याचप्रमाणे यावेळेस सुद्धा लोकांची सहानुभूती आहे की महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे, कारण लोक महायुती सरकारला कटून गेलेलं आहे। कारण एक तर शेतकऱ्या परेशान आहे, शेतीमालाला भाव नाही, नापिकी झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, कुठं अनुदान दिलं नाही या सरकारनं, PM किसानचे पैसे आले नाही, तर त्यासाठी लोक महायुती सरकारला कदरून गेलेले आहे। सध्याचं एक आमच्या हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये जे शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत ते कालच्याच लोकसभेला सुद्धा उमेदवारी त्यांनी दाखल केली होती, ते उमेदवार सुद्धा होते। कालच्या लोकसभेला त्यांनी पराभूत झाले, तरी पण या महायुती सरकारने पुन्हा डबल त्यांना विधानसभा दिली। त्याचे अनेक कारण आहेत, कारण
गेल्या बारीलाच लोकसभेला पडलेला माणूस त्यांनी विधानसभेला दिलाय, तो यावेळेस कसा टिकणार आहे? कारण जे हातगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये जवळगावकर साहेब आहेत, माधवराव पाटील यांनी गेल्या 10 वर्षापासून सतत या मतदारसंघामध्ये खूप कामं केलेली आहेत. असं एकही गाव नाही की त्या गावात त्यांनी काम केलं नाही. त्यासाठी लोक माधवराव पाटलांच्या पाठीमागे आहेत. यावेळी सुद्धा त्यांचाच विजय निश्चितच आहे. दादा, विधानसभा निवडणूक आहे, तुमचं मत कोणाला? माधवराव पाटील. का? खूप कामं केली, कोणती कोणती? रोडचे कामं केले, नाल्याची कामं केली, बंधाऱ्याची कामं केली. बाबूराव कोळीकरनं बी खूप काम केली. हे किती केलं तर गावचा माणूस आहे. सरकार कोणाचं पाहिजे तुम्हाला महाराष्ट्र लेवलवर? तर कोणाचं आलं तर काही नाही, मग तरी गावचा माणूस असल्यावर